नमस्कार मंडळी, आपल्या यूट्यूब वाहिनीवर आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे। 6 जून 1674 रायगडावर सोन्याचा सूर्य उगवला होता। गागाभट्टांच्या मंत्रोच्चारात छत्रपती शिवाजी महाराजांचा वैदिक पद्धतीने पहिला राज्याभिषेक झाला। अवघ्या हिंदुस्थानाला आपला हक्काचा छत्रपती मिळाला होता। चारही बाजूंनी प्रौढ प्रताप, पुरंदर, क्षत्रिय, कुलावतंस अशा घोषणा घुगत होत्या। रयतेच्या आनंदाला उधाण आले होते, पण हा आनंद फार काळ टिकला नाही। इतिहासकारांच्या मते या ऐतिहासिक सोहळ्यानंतर अवघ्या काही दिवसांतच स्वराज्यावर दुःखाचा डोंगर कोसळला। असं काय घडलं की पहिल्या राज्याभिषेकानंतर अवघ्या 109 दिवसांनी म्हणजेच 24 सप्टेंबर 1674 रोजी छत्रपती शिवरायांना पुन्हा एकदा एक वेगळ्या पद्धतीने दुसरा राज्याभिषेक करावा लागला। आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण विस्मृत इतिहासाचा सविस्तर शोध घेणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। नमस्कार मंडळी, तुम्ही पाहत आहात डिजिटल डीजी मराठी। पहिला राज्याभिषेक अत्यंत भव्य सोहळा विजापूर, गोवळकोंडा आणि दिल्लीच्या मुघल सल्तनतीला चपराक देणारा ठरला। मात्र या आनंदाला विरजण लावणारी पहिली मोठी घटना घडली, ती म्हणजे राजमाता जिजाऊंचे निधन। राज्याभिषेकानंतर अवघ्या 12व्या दिवशी म्हणजे 17 जून 1674 रोजी ज्या माऊलीने शिवबांना घडवले, ज्या स्वराज्याच्या खऱ्या मार्गदर्शक होत्या, त्या माँसाहेब जिजाऊंनी पाचाड म्हणजेच रायगडाच्या पायथ्याशी अखेरचा श्वास घेतला। हा महाराजांसाठी अत्यंत मोठा धक्का होता। दुःख इथेच थांबले नाही। त्यानंतर काही दिवसांतच स्वराज्याचे सरसेनापती प्रतापराव गुजर यांचे युद्धात निधन झाले। पुढे प्रतापगडावरील भवानी मातेच्या मंदिराच्या कळसावर वीज कोसळली। महाराजांच्या पत्नी मातोश्री काशीबाई यांचेही याच काळात अकाली निधन झाले। सैन्यामध्ये आणि रयतेमध्ये काही संशयास्पद आजार पसरू लागले। एका पाठोपाठ एक घडणाऱ्या या अमंगल घटनांमुळे रायगडावर चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते। 17व्या शतकात शकून, अपशकून आणि धार्मिक विधींना समाजात मोठे स्थान होते। या सर्व घटना घडत असतानाच रायगडावर निश्चलपुरी गोसावी नावाच्या एका अत्यंत विद्वान तांत्रिक पंडिताचे आगमन झाले। निश्चलपुरी हे शाक्त म्हणजेच तांत्रिक पंथांचे पुरोहित होते। त्यांनी आपल्या राज्याभिषेकावर गंभीर आक्षेप घेतले। निश्चलपुरी गोसावी यांनी महाराजांना सांगितले की गागाभट्टांनी जो पहिला राज्याभिषेक केला तो चुकीच्या मुहूर्तावर आणि वैदिक पद्धतीने झाला। त्या तांत्रिकांचा आणि विधींचा समावेश नव्हता। त्या विधीतील दोषांमुळे राजमातांचे निधन झाले आणि स्वराज्यावर हे अपशकून ओढवले। आजच्या आधुनिक काळात आपल्याला हे पटणार नाही, पण तत्कालीन समाजात तंत्रमार्गाचा प्रभाव खूप मोठा होता। निश्चलपुरींनी असा दावा केला की जोपर्यंत शाक्त म्हणजे तांत्रिक विधीनुसार दुसरा राज्याभिषेक होत नाही, तोपर्यंत स्वराज्यावरील अनिष्ट शक्तींचा त्रास कमी होणार नाही। निश्चलपुरींनी महाराजांना जोपर्यंत हे पटत नाही तोपर्यंत त्यांचे बोलणे टाळले नाही। शेवटी महाराजांना ते पटवूनच दिले। छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एक योद्धे नव्हते, तर ते प्रजेची नाडी ओळखणारे उत्तम राजे होते। महाराजांचा स्वतःचा या अंधश्रद्धांवर विश्वास होता की नव्हता हा संशोधनाचा विषय आहे, पण त्यांच्या रयतेच्या आणि मावळ्यांच्या मनात या घटनांमुळे भीती निर्माण झाली होती। आपल्या राजांचा राज्याभिषेक अशुभ ठरला का, हा प्रश्न सैनिकांचे मनोधैर्य खचवू शकत होता। प्रजेच्या मनातील भीती पूर्णपणे काढून टाकण्यासाठी आणि सैन्याचा आत्मविश्वास परत मिळवण्यासाठी महाराजांनी एक अत्यंत धोरणी निर्णय घेतला। त्यांनी निश्चलपुरी गोसावी यांचे म्हणणे मान्य केले। त्यानुसार 24 सप्टेंबर 1674 रोजी आश्विन शुद्ध त्रयोदशीला म्हणजेच ललिता पंचमीला रायगडावर अत्यंत साध्या पण शास्त्रोक्त पद्धतीने दुसरा राज्याभिषेक पार पडला। हा राज्याभिषेक तांत्रिक किंवा शाक्त पद्धतीने झाला, ज्याला तांत्रोक्त राज्याभिषेक असे म्हणतात। या विधीमध्ये नवचंडी यज्ञ आणि इतर तांत्रिक पूजा करण्यात आल्या। मंडळी, या दुसऱ्या राज्याभिषेकाची संपूर्ण माहिती आपल्याला श्री शिवराज्याभिषेक कल्पतरू
या ऐतिहासिक हस्तलिखितात मिळते. या घटनेवरून शिवरायांचे एक थोर वैशिष्ट्य समोर येते. त्यांनी तत्कालीन समाजातील वैदिक आणि तांत्रिक अशा दोन्ही प्रवाहांना एकत्र आणले. कोणत्याही एका वर्गाला नाराज न करता प्रजेमध्ये शांतता आणि सुरक्षिततेची भावना निर्माण केली. दुसरा राज्याभिषेक हा केवळ धार्मिक विधी नव्हता, तर तो रयतेचा आत्मविश्वास टिकवून ठेवण्यासाठी घेतलेला एक राजकीय आणि सामाजिक निर्णय होता. धन्य ते छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांनी स्वतःच्या सुखापेक्षा नेहमी रयतेच्या मनाचा आणि स्वराज्याचा कल्याणाचा विचार केला. मंडळी, तुम्हाला याबद्दल काय वाटते? असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन आम्ही तुम्हाला भेटत राहू. आपलीच वाहिनी डिजिटल डीची मराठी.